नमस्कार. सर्वप्रथम सर्वांचं सहर्ष स्वागत महाराष्ट्र टेनिस क्रिकेट लाईव्ह प्रस्तुत लॉकडाऊन चर्चासत्र या कार्यक्रमामध्ये. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण भेटणार आहोत एका अशा खेळाडूला ज्याने निश्चितपणे उरण विभागामध्ये गेली 15 ते 20 वर्ष सातत्याने आपल्या खेळाचा एक चांगला परफॉर्मन्स दिला आहे आणि आपल्या टीमसाठी एक मोठं योगदान दिलं आहे. उरण विभागातील खेळाडू आज आपल्या समवेत जोडला जाणार आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पेनमधील कळवेगावचा जय पाटील याच्यासोबतची मुलाखत आपण कव्हर करणार होतो. ती काही तांत्रिक कारणामुळे आपल्याला रद्द करावी लागली, परंतु आज आपल्या समवेत या उरण विभागातील एक मोठं नाव आहे ज्यांचे 15 ते 20 वर्ष खेळाचा अनुभव राहिला आहे या क्रिकेट विश्वामध्ये. त्यांना आज आपण भेटणार आहोत ज्यांचं नाव आहे मोटेबोंग गावचे अमर ठाकूर. यांना आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटणार आहोत. त्यांचा प्रवास कसा झाला हे जाणून घेणार आहोत. अगदी चिरनेर गावाच्या शेजारी असलेले एक गाव आणि या गावामध्ये असलेलं क्रिकेट खूप काही दडले, त्या बाबतीत सर्व माहिती आणि संपूर्ण लेखाजोखा आज आपल्याला पाहायचा या कार्यक्रमामधून. तर थेट जाऊया आपण. या ठिकाणी आमच्या समवेत जोडले जातील अमरजी ठाकूर. त्यांच्याशी आपण बातचीत करूया. काय नेमकं त्यांच्या प्रवासामध्ये आतापर्यंत घडले, काय घटना आहेत आणि कशा पद्धतीने त्यांचा आजपर्यंतचा प्रवास झाला आहे जाणून घेण्यासाठी आपण जॉईन करतो. तर या ठिकाणी अमर ठाकूर यांना त्यांचं देखील सहर्ष स्वागत. जे उरण विभागातील प्रेक्षक आज आमच्या समवेत जोडले गेलेत त्या सर्वांचा मनापासून सहर्ष स्वागत करतोय. दादा वेलकम. सर्वप्रथम तर सहर्ष स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट लाईव्ह प्रस्तुत लॉकडाऊन चर्चासत्र या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद सर. दादा कसं चाललंय? एकंदरीत लॉकडाऊन आहे, सगळीकडे आपण पाहतोय क्रिकेट सगळीकडे शांत झालंय, परंतु क्रिकेटची आठवण कुठेतरी अजूनही मनामध्ये आहे. मी तर म्हणेन लॉकडाऊन कसं सुरू आहे आणि लॉकडाऊन मध्ये आपलं रुटीन काय आहे? आमच्याकडे तसं लॉकडाऊन आहे, पण माझं रोजचं वर्किंग चालूच आहे, कामावर जाणं. ओके. म्हणजे एकंदरीत अत्यावश्यक सेवेमध्ये तुम्ही देखील मोडताय, कारण की जरी लॉकडाऊन असलं किंवा नसलं तरी आपल्या हरक्यानं जावं लागते कामावरती. क्रिकेटच्या बाबतीत आपण थोडक्यात चर्चा करूया. क्रिकेट आता बंद आहे, तर क्रिकेट किती मिस करताय काय सांगा? खूपच क्रिकेट मिस करतोय. आमच्या अजून 2-3 टुर्नामेंट नाईट बाकी होत्या आणि या कोरोनामुळे आमच्या त्या टुर्नामेंट्स होऊ शकल्या नाही, त्याच्यामुळे खूपच मिस करतोय. डेफिनेटली. तर जाऊया दादा थेट तुमच्या प्रवासाकडे. क्रिकेटचा प्रवास कसा तुमचा आतापर्यंत झालाय या बाबतीत आता संपूर्ण प्रेक्षकांना उत्सुकता लागलीय की अमर ठाकूर यांचा जो क्रिकेटचा प्रवास आहे तो नेमका कसा झाला या बाबतीत जाणून घेण्यासाठी सर्वात पहिला प्रश्न दादा तुम्हाला की या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये तुमची सुरुवात कशी होती, काय सांगाल? क्रिकेट विषयी प्रेम तुमच्या मनामध्ये कधी निर्माण झालं? मी लहानपणापासून अंडरआर्म क्रिकेट पासून सुरुवात केली प्रथमतः. अच्छा. त्याच्यानंतर ओरम क्रिकेटमध्ये मी 8वीला असताना ओरम क्रिकेट सुरुवात केली. ओके. ओरम क्रिकेटमध्ये त्याच्यानंतर तर मला संघामध्ये स्थान नव्हतं मिळत, त्याच्यानंतर मी किपर म्हणून सध्या मी संघामध्ये स्थान मिळवलं होतं. अच्छा. त्याच्यानंतर तशी माझी सुरुवात झाली पुढे क्रिकेटची. बर. पण एकंदरीत शाळेमध्ये असताना कशा पद्धतीचं क्रिकेट तुमच्या माध्यमातून खेळलं जायचं, काय आठवणी आहेत? कारण की एक साधारणतः आता टेनिस क्रिकेटमध्ये जवळजवळ तुम्हाला 15 ते 20 वर्षाचा अनुभव राहिलाय, तर पूर्वीचा जो काळ होता त्याबद्दल, त्या वेळेबद्दल काय सांगाल? मी जेव्हा क्रिकेट सुरुवात केली तेव्हा आमच्याकडे एवढं जे
मनी बोलतात ते क्रिकेटमध्ये कमी होते. हा म्हणजे 1,000 रुपये फी असायची आणि नंबर असायचा काहीतरी 10,000 रुपये किंवा कमी असायचं त्याच्यापेक्षा. हा तेव्हापासून आम्ही क्रिकेट खेळतो 8वी पासून. तर ओके. असे आमचे क्रिकेट व्हायचे इकडे. पण तो क्रिकेट खेळायला मजा यायची. हा हे हे महत्वाचं आहे की त्यावेळेस किती गमती जमती होत्या, किती आठवणी होत्या. काय सांगाल, जुन्या आठवणींना थोडासा आज उजाळा देऊया आपण, की त्यावेळेस कशा पद्धतीच्या गमती जमती व्हायच्या, कशा पद्धतीने टुर्नामेंट व्हायच्या, काय सांगाल? त्यावेळी आमच्याकडे असं 3 गावामध्ये क्रिकेट व्हायचा. ओके. सिरनेर, भोम आणि कलमुसरे ओके. या 3 गावामध्ये टुर्नामेंट असायच्या. बरोबर. येतो तर बाहेर कदाचित मी त्यावेळी खेळलो नसेल कारण तेव्हा प्रथमच मी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. बरं. तर तेव्हा क्रिकेट खेळायला मजा यायची की जे आटाटट्टीवर सामने जायचे आणि संघ असे यायचे, भरपूर असे टफ फाईट असायचे त्यावेळी. पैसा कमी होता त्यावेळी पण क्रिकेट खेळायला तेव्हा मजा यायची. मजा येते. आता बरोबर. पैसा भरपूर आला क्रिकेटमध्ये. ओव्हरऑल क्रिकेटमध्ये दादा पदार्पण झालं आपलं अंडरम क्रिकेट खेळता खेळता. परंतु त्या ओव्हरऑल क्रिकेटमध्ये जागा मिळवण्यासाठी दादा तुला किती मेहनत करावी लागली किंवा काय संघर्ष होता, काय सांगशील तुमच्या टीम मध्ये सामील होण्यासाठी? खूपच मेहनत करावी लागली कारण आमच्या आधीचे सिनियर खेळाडू आहेत ते सुद्धा चांगले होते आणि कीपर सुद्धा आमच्या आधीचा चांगला होता. त्याच्यामुळे मला या संघामध्ये यायला म्हणजे पहिले दुसऱ्या संघामध्ये खेळायचो मी ओके. पण. जो साई कृपा संघ आहे आमच्या गावातला तो आता सोन्या स्पोर्टच्या नावाने ओळखले. बरं. त्या संघामध्ये पहिले खेळायचो मी. त्या संघामध्ये स्थान पहिलं लागलं होतं. बरं. त्याच्यानंतर मी आमच्या आत्ताच्या संघामध्ये जय हनुमान संघामध्ये मी आहे. तर संघामध्ये यायला खूप मेहनत करायला लागली मला आणि क्रिकेटमध्ये मेहनत केल्याशिवाय असं फळ मिळत नाही. नाही. बरोबर. पण एकंदरीत जी मेहनत होती तो सराव किंवा तुम्ही या टीम मध्ये येण्यासाठी केलेली धडपड ती कशा पद्धतीची होते, काय सांगाल? कारण की ते महत्वाचं आहे की आपण काय करायला हवं या टीम मध्ये सामील होण्यासाठी. मनामध्ये नेमकी काय रणनीती होती की आपल्याला आता टीम मध्ये सामील व्हायचंय तर काय करावं लागेल? तेव्हा मनामध्ये असं काय नव्हतं पण मला वाटत होतं काहीतरी गावासाठी करायचं. तर क्रिकेटमध्ये चान्स लागला पाहिजे टीम मध्ये आपल्याला. तर त्याच्यासाठी मी प्रथम तर मी फलंदाजीसाठीच आलो होतो. ओके. पण त्यानंतर मी फास्टर गोलंदाज म्हणून पहिले प्रथम तर चालू केलं होतं. ओके. पण एवढा काही यश आलं नाही मला त्या गोलंदाजीमध्ये. त्याच्यानंतर मी कालांतरे माझ्या शैलीमध्ये जरा बदल केला आणि स्पिन अटॅक गोलंदाजी करायला लागलो. स्पिन गोलंदाजी तुझी आता आहे ती आणि नेमकी खूप वेगळी आगळीवेगळी तुझी त्यामध्ये मित्र म्हणून ऍक्शन देखील आहे. त्या बाबतीत आपण थोडक्यात पुढे विचारणार आहोत. दादा पहिली स्पर्धा ही तू कोणती खेळलास, काही आठवते का तुझ्या जीवनामध्ये ओरम क्रिकेटमध्ये पदार्पण झाल्यानंतर, आणि त्या स्पर्धेतला तुझा अनुभव कसा राहिला? एवढं तर आठवत नाही सर पण मी पहिली स्पर्धा मी 8वी असतानाच खेळलो ओव्हरम मध्ये. ओके. आणि काहीतरी आमच्या इथे चिरनेर भोम मध्येच स्पर्धा होती. बर. तेव्हा मी परीक्षा बुडू उडून क्रिकेट खेळायचो. अच्छा. घरच्यांचा ओरडा तर असायचाच. हा. तर तेव्हा मी सुरुवात केली होती क्रिकेटमध्ये. बर. ओके. आणि मग पहिल्यांदा तर तुमची एंट्री ही कोणत्या संघातून झाली? आणि आता तर तुम्ही जय हनुमान टीम मध्ये आहात, परंतु पहिला संघ ज्या संघामधून तुम्हाला खऱ्या अर्थाने क्रिकेट खेळण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळाला ती टीम कोणती होती? त्या टीमला खरं तर विसरून जमणार नाही दादा. नक्कीच प्रथम तर मी आमच्या आत्ताचा जो संघ आहे सोन्या स्पोर्ट संघ तो पहिला साई कृपा या नावाने खेळत होता. ओके. त्या संघामध्ये प्रथमतः मी क्रिकेट खेळायला लागलो होतो. बरं. तर त्या संघामधून मी पहिले क्रिकेट सुरुवात केली खेळायला. जीवनातील पहिली ट्रॉफी ही कोणत्या स्पर्धेतून मिळाली होती, काय आठवते का? किंवा कोणत्या स्पर्धेमध्ये काय परफॉर्मन्स होता त्या ट्रॉफीसाठी, किंवा काही बक्षीस असं आठवते का? पहिली ट्रॉफी मला तर वाटते मी
आमच्या चिरनेर इथे रांजणपाडा इथे जो मैदान आहे, जो अंपाटी स्टेडियम म्हणून बोलतो, तिथे मी मला वाटते जिंकली होती. हा, तिथे तर मला पहिला मॅन ऑफ द मॅचचं किताब भेटलं होतं. खूप छान खूप छान. आणि ती साई कृपामध्ये असताना भेटली की जय हनुमान टीम मध्ये आल्यानंतर ती ट्रॉफी मिळाली आपल्याला? साई कृपामध्ये असताना सुद्धा भेटली मला, तिथेच भेटली पहिली ट्रॉफी. अच्छा, बरं. मग दादा नेमकं जय हनुमान टीम आणि म्हणजे साई कृपा आणि जय हनुमान टीम या दोन टीम जे विभाग झाले ते विभागण्यामागचं थोडक्यात कारण आणि काय सांगाल की या दोन टीम एका गावामध्ये खेळतायत, काय सांगाल त्या बाबतीत? दोन टीम असं काय नाही की त्या आत्ताच निर्माण झाल्या असं नाही आहे, त्या पहिल्यापासूनच आहेत टीम. ओके. ज्याला वाटते तिथे खेळतोय क्रिकेट. त्याचं असं हे कारण काहीच नाही की दोन टीम झाल्यात, असं काही कारण नाही. बर, नाही कारण की कसं आहे काही वेळा असं होतं की आपल्या गावामध्ये खेळाडूंची संख्या वाढते आणि त्यामुळे कदाचित असं होतं की जे नवीन येणारे खेळाडू किंवा ज्यांना कधी कधी चान्स नाही भेटत ते खेळाडू कधी कधी मग कुठेतरी क्रिकेट पासून वंचित राहू नये म्हणून आपलेच सिनियर खेळाडू असा विचार करतात की एक आपण छोटी आपली टीम ठेवूया. असा काहीसा प्रकार असेल तर ती खूप चांगली गोष्ट आहे दादा. नाही ना, असं काही नाही, कारण हे दोन्ही संघ आधीपासून निर्माण झाले होते. म्हणजे मी खेळण्याच्या आधीपासूनच ते संघ होते. ओके, ग्रेट ग्रेट, खूप छान. माझ्या पदार्पणाच्या आधीपासून संघ होते. बर, त्यानंतर जय हनुमान टीम सोबतचा जो प्रवास तुमचा झाला सुरू झाला तो प्रवास कसा राहिला काय सांगा? आतापर्यंतचा एकंदरीत जो तुम्ही प्रवास केला जय हनुमान टीम सोबतचा तो कसा राहिला? जय हनुमान टीम मध्ये तुम्ही कधी सामील झाले काय सांगा? ज्या हनुमान संघामध्ये मी आता मला वाटते 15 वर्ष तरी झाले असते, 15-20 वर्ष मी खेळतोय ज्या हनुमान संघामध्ये. अच्छा, कारण 8वी तेव्हापासून मी क्रिकेट खेळतोय. मला वाटतं साई कृपा संघामध्ये मी कमी क्रिकेट खेळलो, तिथूनच डायरेक्ट मी जास्त 1-2 वर्ष खेळलो असलो क्रिकेट, नंतर मी इकडे डायरेक्ट आलो. अच्छा. तर मी खूप क्रिकेट खेळलो ज्या हनुमान संघामध्ये आणि माझा अनुभव सुद्धा खूप आहे. माझ्या आधीचे जे सिनियर खेळाडू होते, अनिल जोशी होता गोलंदाज, खूप चांगला गोलंदाज होता पहिला. त्याच्यानंतर नवनीत नार्लिंगकर सुद्धा होता गोलंदाजीमध्ये. त्याच्यानंतर राजेश पाटील होता डावखुरा, फलंदाज होता, ऑलराऊंडर, तो सुद्धा स्पिन गोलंदाजी टाकायचा. बर. म्हणजे असे सिनियर खेळाडू खूप चांगले होते तेव्हा त्यांच्यामध्ये. आणि एकंदरीत सांगायचं झालं तर प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये कोणाला ना कोणाला आयडल मानत असतो, ज्याच्याकडे बघून आपण क्रिकेट शिकतो. आपल्याला वाटतं की या क्रिकेटर सारखं आपल्याला व्हायचंय. असा कोणता खेळाडू होता की ज्याने तुला प्रभावित केलं या क्रिकेट खेळाविषयी? असं मला तर वाटते जो अंकित सानप जो गोलंदाजी करतोय आता, त्यालाच मी आता सध्या आयडल मानतोय. याला माझा आयडल नव्हता, पण त्याची शैली सुद्धा खूप चांगली आहे बरोबर अंकित सानपची. बरोबर. पण पूर्वी ज्यावेळेस आपण क्रिकेटमध्ये आलो सुद्धा नव्हतो त्यावेळेस एक तुमच्या गावामधले किंवा गावाबाहेर कोणी असा कोणता खेळाडू होता किंवा असे 2-3 खेळाडू कोण होते का ज्यांनी त्यांच्याकडे बघून तुला वाटले की या क्रिकेट खेळाविषयी आपल्याला सुद्धा आवड निर्माण व्हायला हवी? तर आमच्या गावामध्ये असं काय ना, मी पहिले लहानपणी मामाकडे वाढलोय. ओके. त्याच्यानंतर मी जेव्हा इकडे आलो तेव्हा इकडे टुर्नामेंट असायच्या चिरनेर भूम कलमुसरा, तेव्हा मला इथली मुलं सांगायचे म्हणजे माझे मित्र की हा खेळाडू चांगला खेळतो इथेशी. तेव्हा मी मॅच बघायसाठी जायचो. तेव्हा आता म्हणजे राजू चिर्लेकर नावाचा जो चिरनेरचा त्यावेळी हुकमी एक्का होता, त्याची फलंदाजी खूप मला आवडायची त्यावेळी. हा, हेच नाव, कारण की त्यावेळेस तुमच्या सोबत तुमच्या खांद्याला खांदा लावून खेळणारे प्लेयर अनेक होते, दिग्गज जे अजूनही काही प्रमाणामध्ये खेळतात. आता काही कारणास्तव भलीच काही जण बंद झाले असतील, परंतु काही जण अजूनही चांगलं क्रिकेट खेळतात यामध्ये, यात तीळ मात्र शंका नाहीये. प्रवास कसा झाला आतापर्यंतचा प्रवास या टीम सोबतचा कसा राहिलाय? ग्रामीण स्पर्धेमधले काही किस्से शेअर करावेसे वाटतील का? ग्रामीण क्रिकेटमध्ये खूप किस्से आहेत सांगण्यासारखे. आम्ही चिरनेर इथे आमची मॅच होती मोलपाडा संघाविरुद्ध, तेव्हा मी राईट हँड बॅटिंग करतो आणि लेफ्ट हँड गोलंदाजी करतो. तर
मी संदीप चव्हाण या गोलंदाजाला 4 बॉलमध्ये 4 रिव्हर्स स्वीप मारले होते. वा, तर ते मला खूप आठवणीत आहेत. नक्की नक्की. एक म्हणजे तर जीवनातली बरेच एक बरेच किस्से अविस्मरणीय आहेत खेळ. आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा खूप आहेत किस्से की मी कधी कधी 2 किंवा 3 धावा सुद्धा चेस करून दिलेले नाही एखाद्या संघाला. हा, पूर्ण डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून तुला तुझ्या टीमचं तुझ्याकडे लक्ष असतं. अमर गोलंदाजी संघाची माझ्यावर मार्फत खूप आहे मोठी तोपर्यंत आपल्याला कोणताही धोका नाहीये. बोला हॅलो, बोला. आवाज सर कट होतो तुमचा. बरोबर आहे, क्लिअर आहे बोला आता. तर बरेच असे किस्से आहेत सर गोलंदाजीमध्ये सुद्धा, पण एवढे आठवत नाही. तर थोडक्यात आम्ही सुद्धा आठवण करून देतो, कारण की समालोचन करताना आम्हाला देखील काही गोष्टींचा विचार आणि काही गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतात. नाईट स्पर्धेमध्ये मोस्ट ऑफ भूमसंघ जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. तुला म्हणजे कोणत्या फॉर्मॅटमध्ये जास्त दादा खेळायला आवडतं, डे की नाईट फॉर्मॅटमध्ये? नाईट सर आम्हाला खूप म्हणजे खेळायची खूप इच्छा होती. प्रथमतः आम्ही खेळत नव्हतो त्यावेळी. नंतर आम्ही आता मग ते मागच्या 3-4 वर्षामध्ये आम्ही खूपच नाईट स्पर्धा खेळलोय. ओके. आणि मजा वाटते क्रिकेट खेळायला. डे पेक्षा नाईट क्रिकेट खेळायला खूप मजा येते. नक्की. अगदी मी तर म्हणेन मोठी जुई असेल, गव्हाण, चिरनेर, साई या संपूर्ण विभागामध्ये तुमचा संघ प्रामुख्याने पाहायला मिळतो प्रत्येक स्पर्धेमध्ये. अशा असलेल्या आठवणी काय थोडक्यात सांगाल? जर जुईमध्ये तुम्ही स्पर्धा खेळलेत बरेच वेळा, मला वाटतं एकदा का दोनदा चॅम्पियन सुद्धा राहिलाय. त्या स्पर्धेचा अनुभव कसा राहिला काय सांगाल? जुई ते नाईट टुर्नामेंट मध्ये आम्ही आता मला वाटते 2 वर्ष झाली नाईट स्पर्धा होते इथे जुईमध्ये. बरं. तर प्रथम वर्ष आम्ही सेमीफायनलला हारलो होतो तिथे. आणि आम्ही आता याच वर्षी आता मी नंबर सुद्धा मारला होता, दुसऱ्या चॅम्पियन क्रमांकाचा. आमचा थोडक्यासाठी फर्स्ट नंबर गेला. गेला. आम्ही खूप तर आम्हाला खराब वाटलं, पण सेकंड नंबर आला तेवढा तरी आम्ही खुश आहोत त्याच्यामध्ये. पण निश्चित यापुढे आम्ही नाईट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मारण्याचा निश्चित प्रयत्न करू. आणि आतापर्यंत अनुभव बोलायचा तर बोला 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 तुम्ही बोला. नाईटचा खूप नाईट क्रिकेटमध्ये अनुभव थोडा कमीच आहे आम्हाला थोडाफार. एकंदरीत सांगायचं झालं तर जरी तुम्ही उपविजेते पदावरती राहिला असाल तरी नाईटचा प्रथम क्रमांक आतापर्यंत मिळालाय की त्यापासून अजून तुम्ही वंचित आहात? तसं. तुम्हाला नाईट मध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आतापर्यंत कधी मिळालंय की त्यापासून अजून दूर आहात तुम्ही? आम्ही 2 नंबर मारलेत नाईटचे. आमची जेव्हा एक गव्हाण इथे प्रथम आम्ही टाकली होती म्हणजे टीम, तेव्हा आमची पूर्ण एक टीम होती गावाची. हा, तेव्हा आम्ही एक इथे गव्हाण इथे सेकंड नंबर मारला होता. तिथे पण आम्ही बरं बरं. मेदीगोड संघाबरोबर फायनल हारलो होतो. हो आणि हो हो, आता जुई इथे योगायोगाने आम्ही मी सेकंड होतो त्या नंबर मारला ठिकाणी तिथे आम्हाला समालोचनाला. वशिनी संघ. हा. तर वशिनी संघाने आम्हाला इथे जुई इथे हरवलं होतं. तर आमचं प्रथम क्रमांकाचं स्वप्न आमचं भांगलेलं आहे 2 वेळा. तर ते आम्ही निश्चित पूर्ण करू. अच्छा, म्हणजे आतापर्यंत तरी प्रथम क्रमांकाचं तुमचं स्वप्न अपुरं राहिलंय मी म्हणेन. येस सर, येस. चला ठीक आहे. मग येणाऱ्या सीझन मध्ये चला आपण असं पूर्ण प्रयत्न करू की मोठे बोम टीम बऱ्याच स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवेल आणि अगदी चॅम्पियन सुद्धा ठरतील. थँक्यू सर. त्यासाठी तुम्हाला खूप सारी मेहनत करावी लागेल आणि जर तुमच्यासारखे अनुभवी खेळाडू टीम मध्ये असतील तर निश्चितपणे येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा होईल. ते करण्यासाठी काय काय करायला हवं या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमची सगळी टीम ऐकत असेल तुम्हाला, त्यांना काय सांगाल की प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तुम्हाला मिळवायचे पुढे येऊन, तर त्यासाठी तुम्हाला नेमके काय काय प्रयत्न करायला हवे? निश्चित आता माझे साथी क्रिकेटर आहेत. रोहन आहे, स्वप्नील आहे,
त्याच्यानंतर राजेश पाटील आहे. असे बरेच खेळाडू आहेत. पण यंग जे टॅलेंट आहेत त्यांनी मला वाटतं जरासं आपल्या क्रिकेटकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे. बर प्रॅक्टिसकडे थोडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण आमच्यावर नुसतं सिनियर खेळाडू आहेत असा अनुभव असून चालत नाही. तर सिनियर खेळाडूंनी सुद्धा आपले ज्युनियर जे खेळाडू आहेत त्यांनी सुद्धा जरा नाही आम्हाला जरासं जर साथ दिली तर आम्ही निश्चित प्रथम क्रमांक मारू कुठे. डेफिनेटली हेच अपेक्षित आहे. कारण की ज्यावेळेस आपण टीम बोलतो त्यावेळेस तो वर्क सुद्धा एकत्र होणं गरजेचं आहे. त्याला टीमवर्क म्हणतात. कारण की तुम्ही कितीही प्रयत्न केला एकटे समोरच्याला नडण्याचा किंवा तुम्ही त्याला भेटण्याचा तर ते थोडं अशक्य होतं. टीम आपल्या सोबत असेल, टीमचे एफर्ट्स त्यामध्ये असतील तर कदाचित मला वाटते तो विजय आपण सोपा करू शकतो. कदाचित गव्हाण काही मध्ये तेच झालं होतं तुमच्या बाबतीत. थोडेसे टीमचे एफर्ट्स कमी पडले. मी त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि मला वाटते विश्वजितचा तुझ्याच गोलंदाजीवरती वाटतं पहिला चेंडूवरती झेल सुटला आणि मला वाटतं तिथून विश्वजितने मॅच फिरवली. निश्चित सर. जो पहिलाच झेल उडाला तो सुटला होता आणि महत्वाचं सांगायचं आलं तर सेमीफायनलचा जो सामना झाला होता चिरला आणि आमच्यामध्ये त्याच्यामध्ये जो मॅच विनिंग स्ट्रोक मारला होता रोहन पाटील तो सुद्धा त्या मॅच मध्ये नव्हता. तर त्याला सुद्धा आम्ही मिस करतो खूप त्या मॅच मध्ये. त्याचा जॉब मुळे तो या सामन्यामध्ये येऊ शकला नव्हता. बर ओके. अशा अनेक म्हणजे कठीण प्रसंगातले मॅचेस असतील, क्रुशियल मुमेंट्स असतील की ज्या खरोखर मॅचेस तुम्ही जिंकू शकत होतात परंतु हातातून निघून गेल्या. अशा बऱ्याचशा स्पर्धा आहेत. त्यातली आणखीन एक स्पर्धा माझ्या एक लक्षात आहे. मला वाटतं जासईच्या मैदानावरती अगदी 4 ओव्हरमध्ये 29 धावा तुम्ही दिल्या होत्या आणि म्हणजे स्वतः बॅटिंग करत असताना टार्गेटला ठेवल्या होत्या आणि त्या चेसिंग करत असताना समोरच्या संघाला 9 धावांची गरज असताना तू चांगली गोलंदाजी केली होतीस दादा. काय सांगशील त्या गोलंदाजीबद्दल? निश्चितच मला वाटते कोपुर्ली संघ म्हणजे आमच्या विभागाचा पूर्व दादा संघ आहे आणि त्यांचा आणि आमचा जेव्हा सामना होता तेव्हा अतिथी सामने होतात. एकतर्फी सामने असे क्वचित झाले तर होतात. तर त्यावेळी 29 धावांचं लक्ष ठेवलं होतं कोपरोली संघासमोर आम्ही. आणि जेव्हा आम्ही मैदानामध्ये गेलो तेव्हा मी स्वतः सांगितलं होतं की रन्स आपल्यासाठी खूप आहेत 29 पण फक्त आपण शेवटपर्यंत जिद्द सोडायची नाही. आणि त्याप्रमाणे गोलंदाजी खूप पहिल्या शतकामध्ये महेश पाटील यांनी जो त्यांचा इन्फॉर्म फलंदाज होता हितेश त्याला सुद्धा बोल्ड केलं होतं. आबाईला सुद्धा त्यांनी जास्त फटके मारून दिले होते. म्हणजे तिन्ही गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती. आणि मला काहीतरी 8 का 9 रन्स ठेवल्या होत्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा फिल्डरांनी जरासे मिसफिल्डिंग झाल्यामुळे तो सामना आम्ही गमावलो. तेव्हा खूप मनाला खराब वाटलं होतं माझ्या. समालोचन करताना आम्ही एक गोष्ट निश्चितपणे सांगत असतो की बॅट्समनची मैत्रीण म्हणजे त्याची खेळपट्टी आणि गोलंदाजाचा मित्र म्हणजे त्याचा फिल्डर. तो त्याचे साथीदार असतात. कारण की ह्या 2 गोष्टी ज्या आहेत त्या डेफिनेटली एखाद्याला साथ देत असतील तर तोच व्यक्ती सफल होतो. कुठेतरी तुमचे फिल्डर्स त्यावेळेस कमी पडत होते असं दिसून येत होतं स्पष्टपणे आणि त्यामुळं त्या धावा तू डिपेंड करू शकत होतास. फिल्डिंग एफर्ट्समुळे कुठेतरी तो सामना तुम्हाला गमवावा लागला होता. निश्चित सर. कारण आमचा जो शेवटच्या वाटते 2 चेंडूमध्ये 6 धावा असताना सुद्धा झेल जो उडाला होता आणि तो सर्वेश पाटील आमचा बेस्ट फिल्डर जो आहे आमच्या संघामध्ये फिल्डिंग एवढी चांगली करतो त्यांनी सुद्धा झेल सोडला होता. त्यामुळे तिथेच मला जरा हे वाटलं होतं की आता मॅच आपली गेली आहे. बरोबर आहे. आणखीन काय ग्रामीणचे तुमच्या माध्यमातून किस्से आहेत? कुठे कुठे तुम्ही स्पर्धा खेळण्यासाठी प्रवास करता? काय सांगाल? कारण की एकंदरीत अगदी सगळे कामधंद्याला वगैरे असतील, नोकरीला असतात आणि त्यामुळे गोष्टी अशा होतात की प्रवास करणं कधी कधी दिवसा शक्य होत नाही. परंतु तुमचा प्रवास आतापर्यंत कोणकोणत्या विभागामध्ये झालाय?
निश्चितच आमचे बहुतेक खेळाडू तर सर्व जॉबलाच आहेत. त्याच्यामुळे संडे शिवाय आम्हाला कुठेच मॅच खेळायला भेटत नाही. सॅटरडे पण क्वचित जर भेटली तर भेटतोय. हा तर आम्ही पेन साईडला पण जातो आम्ही तिकडे खेळायला. बरोबर. दादर पेन साईडला तिकडे साई त्या साईडला सुद्धा क्रिकेट आम्ही खेळलो आहे. म्हणजे अगदी तर तिकडे सुद्धा खूप अनुभव खूप चांगला आहे आमचा. आमची जास्त इच्छा असते दरवर्षी की आम्ही पूर्व विभागामध्ये खेळायचं. कोणत्या पण विभागामध्ये? टीमवर्क जास्त पूर्व विभाग आमचा उरण पूर्व विभाग आहे जो कोपरोली पासून जो चालू म्हणजे आमच्या भोमपासूनच चालू पूर्व होतोय. विभाग, हा. पण जास्त हा. तर तो विभागामध्ये आम्हाला जास्त खेळायचा संधी आम्हाला भेटत नाही जास्त करून. बर. एकंदरीत दादा सांगायचं झालं तर टीम आपल्याला उभी करायची असते. टीम कुठेतरी आपल्याला न्यायची असते. मॅनेजमेंट करायचं असतं टीमचं. आणि मोस्ट ऑफ थिंग जी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आपण ज्याला म्हणतो तो म्हणजे भांडवल. आपण टीम कुठेतरी पॅक करण्यासाठी किंवा एंट्री करण्यासाठी आपल्याला पैशांची गरज असते. तर तो पैसा कशा पद्धतीने उभा केला जातो तुमच्या टीमसाठी? तर पैशांचं आम्हाला स्पॉन्सर म्हणजे क्वचित आहेत पण निश्चित एक नाव सांगू शकतो. समीर नारायणकर हा जो आमचा खेळाडूच आहे पूर्ण म्हणजे तो पण खूप वर्ष क्रिकेट खेळतो आमच्या टीम मध्ये. बर. पण तो कधी असा बोलत नाही की इथे टीम तो कधी पण त्याला फोन केला तरी तो सांगतो की टाका तुम्ही मी आहे. तो स्पॉन्सरशिप आम्हाला करतो कधी कधी बर. करतो. अनिल जोशी आहे तो सुद्धा आम्हाला स्पॉन्सरशिप करतो. नाहीतर मग आम्ही टीम जे वर्क आहेत खेळाडू ते आम्ही काउंट करतो आणि मग जे काय फी असेल ते भरतो. आम्हाला असं म्हणजे फिक्स स्पॉन्सर म्हणून अजून कोण लाभलेलं नाही आहे. जसं दुसऱ्या संघांना स्पॉन्सर असतात. बरोबर. हेच खासियत आहे कारण की एक ग्रामीण विभागातला संघ असल्या कारणाने गोष्टी अशा होतात की थोडस विश्वास टाकणं कधी कधी स्पॉन्सरला कठीण जातं की या टीम वरती टीम अजून इन्फॉर्म नाहीये. तर टीम वरती पैसा लावणं ते देखील महत्वाचं असतं ना दादा. तर निश्चित त्यासाठी निश्चित. नक्कीच पुढच्या येणाऱ्या सीझन मध्ये तुम्ही असा काही परफॉर्मन्स करून दाखवा. मी तर म्हणेन महाराष्ट्र टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देखील शुभेच्छा देतो या की असा काहीतरी परफॉर्मन्स करून दाखवा की तुमच्यासाठी जे स्पॉन्सर आतापर्यंत लपून बसले ते कुठेतरी बाहेर येतील. निश्चित निश्चित सर आम्ही यावर्षी खूप प्रयत्न करू. ते जे आमची टीम फॉर्म आहे ती जास्त फॉर्म मध्ये येऊन आम्ही जास्तीत जास्त नंबर मारण्याचा प्रयत्न करू आणि एखादा स्पॉन्सर आम्हाला लाभला तर त्याच्याबद्दल आम्ही खूप येऊ. डेफिनेटली. दादा तुमच्या टीमचे जे प्लेयर आहेत त्या प्लेयरची नावं आणि थोडक्यात त्यापैकी काही खेळाडूंची काही वैशिष्ट्य तुझ्या म्हणजे नजरेमध्ये आहेत का? काय सांगशील की एखादा खेळाडू असा कोणता टॅलेंटेड तुझ्या टीम मध्ये आहे की ज्याच्याकडे एक थोडीशी वेगळी शैली आहे किंवा काय काय सांगशील तुझ्या टीमच्या बद्दल? टीम मध्ये असं आहेत खेळाडू रोहन पाटील आहे, राजेश पाटील आहे, स्वप्नील पाटील आहे. स्वप्नील पाटील हा या वर्षीचा खूप फॉर्म मधला प्लेअर आहे ज्यांनी नाईट टुर्नामेंट मध्ये त्याची थोडक्यासाठी मॅन ऑफ द सिरीजची बाईक गेली आणि त्याला उत्कृष्ट फलंदाज म्हणून रिप्रेझेंटर मिळाला आहे. तर रोहन पाटील सुद्धा ज्याच्या नावावर मला वाटतं 3 अर्धशतक की 4 अर्धशतक आहेत. ओके. तर तो सुद्धा खूप चांगला खेळाडू आहे. त्यानंतर राजेश पाटील त्याच्या नावावर सुद्धा नाईट टुर्नामेंट मध्ये त्यांनी अर्धशतक झळकवलेलं आहे. तर अर्धशतक मारणारे आमच्या संघामध्ये 3-4 खेळाडू आहेत. आणि यंग टॅलेंट पण खूप आहे. जो सर्वेश पाटील तो अंडर 19 मध्ये त्यांनी मला वाटते जेव्हा 2 वर्ष आधी सिरीज घेण्याचा सिलसिला चालू केला होता मला वाटते. अंडर 19 मध्ये ज्या ज्या टुर्नामेंट मध्ये खेळायचा त्या टुर्नामेंट मध्ये सिरीज घेऊन यायचा. अच्छा. पण सध्या जो आमच्या बॅकपॅच मध्ये गेलेला आहे यावर्षी खूपच. त्या गोष्टीकडे देखील आपण येणार आहोत दादा. कोणते कोणते गोलंदाज आहेत टीम मध्ये ज्यांच्यावरती खूप सारा विश्वास ठेवला जातो आणि अजूनही तुला एक साथीदार म्हणून त्यांचं चांगलं योगदान टीम साठी राहिलंय?
गोलंदाजी बोलायचं झालं तर सर रोहन पाटील जर सोडला तर मला वाटत नाही की गोलंदाजी एवढी आमची खास आहे. कारण नंतर आम्हाला गोलंदाजी तिसरा गोलंदाज चौथा गोलंदाज खूप कमतरता भासते की ज्याच्याकडून आम्ही म्हणजे हे करू शकत नाही. कारण रोहन पाटील सुद्धा यावर्षी जरा बॅट्समॅन गोलंदाजीमध्ये खूप मात खाला होता त्यांनी यावर्षी. ओके. तर मला वाटतं आम्हाला जरासं गोलंदाजीकडे थोडं लक्ष द्यायला लागेल. हा. बर. करावं लागेल कारण की आता तुम्ही एवढे अनुभवी खेळाडू आहात. प्रॅक्टिस करून खेळाडू घडवता येतात. आज म्हणजे मी एक जास्त लांबचं नाही परंतु अगदी जवळचं उदाहरण देईन की नवी मुंबईतील आमच्या धारावी संघ बघा. यंगस्टर लोकांकडून इतकी प्रॅक्टिस करून घेतात की आज त्या संघाचं खूप मोठं नाव आहे या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. अगदी सचिन नाईक जो प्रत्येक खेळाडूला अगदी बारकाईने त्याच्यावरती नजर ठेवून असतो. जो कोण काय बॅटिंग करतोय, कोण काय गोलंदाजी करतोय, कोण काय फिल्डिंग करतोय, सगळ्या गोष्टींचा तो विचार करतो आणि मग त्यांची टीम आज कुठेतरी एक चांगल्या प्लॅटफॉर्मवरती आहे. तसं मी बोलू शकत नाही परंतु काहीतरी तुम्हाला असं करावं लागेल सिनियर खेळाडूंना जेणेकरून येणारे यंगस्टर आहेत ते कुठेतरी असे पुढे येतील आणि आपल्या टीमचं आपल्या गावाचं नाव मोठं होईल. यंगस्टर लोकांना थोडक्यात तुम्ही काय मार्गदर्शन द्याल किंवा काय मेसेज द्याल या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे तुम्हाला आता भरपूर प्रमाणामध्ये ऐकतायत सध्या? यंगस्टर बोलायचं विषय बोलायचं झालं तर यंगस्टरनी मला वाटते प्रॅक्टिसला येणं खूप गरजेचं आहे. काही यंगस्टर असे आहेत की नाही प्रॅक्टिसला नाही वेळ पण न काढत. कारण जर आपल्याला जर घडायचं असेल क्रिकेटमध्ये तर प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. कारण सांगून चालत नाही क्रिकेटमध्ये की मला नाही जमणार. जर तुम्हाला जर खूप मोठं नाव करायचं असेल क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. तर यंगस्टरांना खूप मला समजा की तुम्ही आणि एक दोन मॅचेस खेळल्यानंतर असं वाटतं की त्यांना आम्ही काय केलं काय नाही. तर ते क्रिकेटमध्ये कधी गर्व करू नये. माझं मत यंगस्टर सल्ला असेल. खूप छान, खूप छान. एकदम सुंदर मेसेज आहे दादा या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही यंगस्टर लोकांना दिलाय. आणि आतापर्यंत तरी मी तर म्हणेन एक अमर ठाकूर, रोहन आणि राजेश या तिघांच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आतापर्यंत होती. ते यंगस्टर लोकांनी कुठेतरी पुढे यायला हवं आता की हे लोक आता म्हणजे तुमच्यासारखे आता भरपूर सारे क्रिकेट खेळलेत परंतु आता गरज आहे सगळ्या यंगस्टर लोकांची. दादा थोडक्यात थोडं पुढे जाऊया आपण. साईगावची स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये तुझा परफॉर्मन्स खूप छान झाला होता. अगदी 6व्या क्रमांकाला तो उतरून आला होतास बॅटिंग करण्यासाठी आणि जो परफॉर्मन्स झाला होता तुझ्या तोंडातून ऐकायला आवडेल. निश्चितच आमचा उरण संघाबरोबर आमचा सामना होता आणि त्यावेळी आमचे महत्वाचे फलंदाज स्वप्नील असो किंवा रोहन, राजेश असो, नितेश असो, धर्मेंद्र असो असे जे दिग्गज खेळाडू आणि इन्फॉर्म फलंदाज जे आमचे सर्व माघारी परतले होते. आणि त्यावेळी मी गेलो होतो फलंदाजीसाठी आणि स्कोअर एवढा झाला नव्हता. तर माझ्या मनात एवढं होतं की आपण लास्टच्या बॉलपर्यंत क्रीजवर टिकून राहायचं तर स्कोअर होऊ शकतोय आणि मी तेच केलं. शेवटच्या चेंडूपर्यंत क्रीजवर टिकून राहिले आणि तिथे स्कोअर झाला होता आणि मी तिथे 3 बॉलमध्ये 3 सिक्स सुद्धा मारले होते गोलंदाजाला क्या आणि तिथे आम्ही फायटिंग स्कोअर बनवू शकलो होतो त्यावेळी. कारण की खालून एक कमेंट येते 14 धावांवरती 6 विकेट गेले होते तुमचे आणि मग तेपर्यंत 3 ओव्हर खर्च झाल्या होत्या. नेमकं त्यावेळेस काय विचार मनामध्ये होता की कारण की हे तर नक्की होतं की शेवटपर्यंत जर आपण खेळलो तर धावा होतील. पण नेमकं त्यावेळेस मनामध्ये काय रणनीती होती तुझ्या की आता 14 वरती 6 विकेट आहेत, जे आपले हुकमी एक्के होते ते तर गेले, आपण काय करू शकतो टीमसाठी? मनामध्ये खूप भीतीच होती. कारण जर मी फलंदाजी जर बाद झालो असतो तर पाठीमागे असे फलंदाज नव्हते की यंगस्टर सर्व होते फलंदाज. त्यांच्यावर खूप प्रेशर आला असता कारण विकेट गेल्यामुळे फलंदाजावर प्रेशर येतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे मला शेवटच्या चेंडूपर्यंत आम्हाला खेळणं होतं आणि जो
आमचा गोलंदाज होता महेश पाटील, हा सुद्धा तिथे मला क्रीजवर आला होता आणि त्यांनी सुद्धा मला सल्ला दिला होता की हा तू शेवटचं चेंडू पर्यंत खेळ, हा स्कोर आपोआप होईल. आणि त्यांनी सुद्धा एक षटकार मारला होता गोलंदाज असून. तर त्यामुळे आमचा स्कोर इतका होऊ शकला. दादा प्रत्येकाच्या हा सर, हा हो. तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक टीमसाठी एक कठीण काळ असतो, बॅड पॅच असतो. तुमच्यासाठी असा बॅड पॅच कोणता होता की खरोखर चांगल्या फॉर्म मध्ये असताना अचानक तुमच्या टीमला काही कारणास्तव बॅकफुटला यावं लागलं, असं कोणता कालावधी होता आणि त्यावेळेस परफॉर्मन्स कसे होत होते? निश्चित सर, 17-18 या वर्षी मला खूपच बॅकपॅच आला होता, संघाला सुद्धा आणि मला सुद्धा. त्यावेळी आम्हाला म्हणजे नंबर सुद्धा आम्हाला बसत नव्हते, अशी परिस्थिती होती आम्हाला. बरं. त्या काळामध्ये आम्ही सुद्धा चिरनेर भोम मध्ये सुद्धा आम्हाला नंबर लागला नव्हता. अच्छा. अशी आमची बॅकपॅच मध्ये टीम गेली होती. मग एक मला वाटते तुम्ही गव्हाणची स्पर्धा जिंकण्याच्या अगोदर एक तुम्ही 5-6 टुर्नामेंट मध्ये सलग तुम्ही सेमीफायनलला हारत होता. काय दुःख होतं मनामध्ये हा, की एकंदरीत यार इतके प्रयत्न करतोय आपण पण सेमीफायनलला येऊन आपली गाडी अडकते. काय वाटत होतं मनामध्ये त्यावेळेस? त्यावेळी आम्हाला एकच वाटत होतं की सर, म्हणजे आम्ही नाईट टुर्नामेंटचे एक तरी नंबर मारावं हा, आमच्या बरोबर. गावासाठी. हा पण कुठेतरी आम्हाला हुंकवणी भेटत होती की आम्ही सेमीफायनल पर्यंत यायचो आणि आम्ही तिथे आल्यावर आमचं काय व्हायचं आम्हालाच माहिती नव्हतं की सेमीफायनल मध्ये आम्ही हारायचो. अशा बरेच टुर्नामेंट आहे. साईची सुद्धा एक टुर्नामेंट होती, ते सेमीफायनलला सुद्धा हारलो होतो. चिरनेरला सुद्धा आम्ही सेमीफायनलला हारलो होतो. हा अशा बरेचशा टुर्नामेंट सेमीफायनलला आम्ही हारलो तिथे. हा हे महत्वाचं आहे. यातून काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं मी तर म्हणेन, कारण की सातत्याने जर आपण प्रयत्न करत राहिलो, चला एक हारलो, दुसरे हारलो, तिसरे हारलो, सलग 3-4-5 मॅच आपण हारतोय, परंतु एक जिद्द मनामध्ये आहे की हारलो तर हारलो पण कधीतरी जिंकू. पण त्यानंतर योग आला, मला वाटते मला वाटते गव्हाणचा. गव्हाणमध्येच त्यानंतर तुम्ही बक्षीस हो. मारता. हा सर. नक्की नक्की. आणि खूप त्यावेळेस कसं वाटलं मनामध्ये, कारण की सगळ्या स्पर्धा तुम्ही हारत होतात सेमीफायनलला आणि ती जिंकल्यानंतर मग नेमकं काय वाटलं होतं मनामध्ये? गावांचे टुर्नामेंट सांगायचं तर महेश पाटील यांनी जिथे टीम टाकली होती, जो आमचा भोमगावचा आम्ही भोम एक्सप्रेस म्हणून ओळखतो, बरं. गोलंदाज आहे. तर त्याने जेव्हा टीम टाकली होती तेव्हा आम्हाला जरा आश्चर्य वाटलं होता, कारण त्याला पण नक्की माहिती नव्हती. कारण तिथे 10 संघामधून आम्हाला एक संघ आमचा जाणार होता, अच्छा. म्हणजे 10चा एक लॉट होता. हा तर आम्ही विचार केला आम्हाला 8 संघामधून आम्हाला कधी पुढे जाता येत नाही, तर 10 संघामध्ये कसं जायचं. तसंच. पण आम्ही जिद्द सोडली नाही, आम्ही तिथे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला आम्हाला यश भेटलं. किर्ला संघाबरोबर आम्ही जेव्हा आम्हाला सर्व फलंदाज बाद झालो होतो आणि रोहन पाटील जेव्हा फलंदाजी होता आणि एक चेंडूमध्ये 3 ते 4 धावा पाहिजे होता आणि त्यांनी चौकार मारून आम्हाला फायनलचा तिकीट मिळवून दिलं होतं. हा तो क्षण अजून आमच्या मोबाईल मध्ये आहे. आम्हाला तो बघल्यावर आमच्या डोळ्यामध्ये अजून सुद्धा पाणी येतं. कारण की त्या स्पर्धेला लाईव्ह नव्हतं, म्हणून कुठेतरी ती आठवण Live नव्हतं. आणि ती खंत आहे मनामध्ये. निश्चित सर. जुईची स्पर्धा जिंकल्यानंतर तुमच्या टीमने एक मोठा जल्लोष केला होता. तो जल्लोष कशा प्रकारचा होता, काय सांगाल? जुईची टुर्नामेंट सुद्धा, कारण आम्ही तेव्हा एक टीम करून खेळलो नव्हतो, कारण आमचा एक फक्त स्वतंत्र संघ होता, जे हनुमान संघ. ओके. आणि तिथं आम्ही खेळलो होतो. तर तिथे सुद्धा आम्ही चांगला परफॉर्मन्स होत होता. म्हणजे स्वप्नील पाटील असा भन्नाट फॉर्म मध्ये चालू होता त्या टुर्नामेंट मध्ये की येईल त्या बॉलवर चौकार, षटकार आणि गोलंदाजी सुद्धा अशी म्हणजे चांगली गोलंदाजी होती सर्वांकडून. हा
तर तिथे आम्हाला खूप म्हणजे स्वप्नील पाटीलचे जास्त योगदान होते त्या टुर्नामेंटमध्ये. बर कारण त्याची काहीतरी 10 धावांसाठी काहीतरी सिरीज गेली बाईक आणि ते भूषण पाटील दुर्गा संघाचा आहे हा त्याला ती सिरीज भेटली होती. तर ते आम्ही जरा मिस करतो. आम्हाला पण वाटलं होतं स्वप्नील पाटील याला काहीतरी मिळालं. पहिली बाईक आपल्या गावामध्ये मिळावी. या बर तर ते स्वप्न पण थोडं झालं. बर. पण आतापर्यंत तुमचा गाव जो आहे तो बाईक पासून वंचित आहे का? म्हणजे अजूनपर्यंत एक बाईक मिळाली आहे की नाही मिळाली अजून तुम्हाला? नाही अजूनपर्यंत तर बाईक सुद्धा बाईक मिळाली नाही. फक्त स्वप्नील पाटील याला रिप्रेझर मिळाला बेस्ट फलंदाज म्हणून तिथे ओके, टुर्नामेंटमध्ये. चला ठीक आहे. आता यासाठी तरी अजून प्रयत्न करावे लागतील की येत्या सीझनला एकतर पहिले क्रमांकाचे बक्षीस आपल्याला भरपूर आणता येतील आणि मेन म्हणजे तर एक तरी बाईक या सीझनला यायला हवी. आणि निश्चित निश्चित सर. दादा काय वाटतं की कोणत्या खेळाडूला तुझ्या मताप्रमाणे यामध्ये पार्शलिटी नाही किंवा आपलं काही राजकारण नाहीये, पण एक कोणत्या खेळाडूला मनापासून वाटतं की पहिली बाईक या खेळाडूला मिळू शकते तुमच्या गावासाठी? राजेश पाटीलची सुद्धा एक बाईक गेली होती तिरंगा चषकामध्ये. त्याची म्हणजे तो एक नंबरलाच होता पण आम्ही सेमीफायनलला हरल्यामुळे त्याची बाईक गेली. अरे कोणाच्याच धावा तेवढ्या झाल्या नव्हत्या. हा तर ती एक बाईक राजेश पाटीलची गेली आणि स्वप्नील पाटीलची सुद्धा गेली. तर माझ्या मते तर राजेश पाटील किंवा स्वप्नील पाटील या दोघांपैकी कोणाला तरी मिळावी बाईक. मिला. ओके ओके, चला ठीक आहे. म्हणजे या दोन खेळाडूंकडून बऱ्याचशा अजून अपेक्षा आहेत तुमच्या की हे दोघं टीम मध्ये राहतील तोपर्यंत आपल्याला एक पाठबळ मिळत राहील. निश्चित निश्चित सर. तर डावखुऱ्या हाताचा तू गोलंदाज आहेस, राईट हँडेड बॅट्समन आहेस. कसं जमतं? कारण की असे भरपूर सारे खेळाडू आहेत, राईट हँडेड बॅट्समन आहेत, लेफ्ट हँडेड बॉलर आहेत आणि काही जण लेफ्ट हँडेड बॅट्समन असून राईट हँडेड बॉलिंग करतात. तुझ्या बाबतीत असं नेमकं का आहे? कारण की राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन हे तू स्वतःहून क्रिएट केलेस की हे तुला असं वाटलं की म्हणजे तुझं नॅचरली आहे ही गोष्ट? नॅचरलीच आहे सर. कारण मी पहिल्यापासून जर खरं सांगायचं झालं तर मी जेव्हा मामाकडे होतो हा तेव्हा मामा मला सांगायचं की तू डावखुऱ्या हाताने हे कर, तुला डावखुरा हाता चांगला असतो. तेव्हापासून मी डावखुऱ्या हातानेच गोलंदाजी अंडरम मध्ये सुद्धा केली होती. हा तर डाव्या हातानेच मी तेव्हापासून चालू केली. बर. म्हणजे चला ठीक आहे. एक तुम्हाला त्यातून एक ऊर्जा मिळते. आणि शैली खास करून सांगायची झाली तर लेफ्ट आर्म ओव्हर वरून तुम्ही लेफ्ट आर्म राऊंडला टर्न होता, अंपायरच्या अगदी पुढून निघण्याची तुमची शैली आहे. त्या गोलंदाजीबद्दल काय सांगाल? अशी गोलंदाजी नेमकी का करता? याच्या मागे काय कारण आहे? मला तर वाटते कारण असं आहे की जरा फलंदाजाला जरा थकवा मिळाला की मी जरा हे जराशी शैली वापरतोय हा की जेणेकरून फलंदाज थोडा डिप्रेस व्हावा आणि जरासं त्याच्यामध्ये मला त्याच्यामध्ये चान्स मिळावा विकेट घेण्यासाठी. हा त्याच्यामुळे मी तो मार्ग जास्त वापरतो. बरोबर. कुठेतरी बॅट्समन डिस्टर्ब होतो याच्याने. आणि हे अगदी मी म्हणतो मी नोटीस केल्याप्रमाणे की ते जासईच्या स्पर्धेमध्ये असंच काहीच घडलं होतं. जो बॅट्समन तुम्हाला फेस करत होता तो ऍक्च्युली समजत नव्हता की त्याला काय खेळावं. मला वाटतं कोपरोली संघाचा बॅट्समन होता तो. बरोबर. बरोबर. या गोलंदाजीचा तुम्हाला नेमका फायदा झालाय का? कारण की तुम्ही पूर्वी वेगवान गोलंदाजी करायचे, जलद गोलंदाजी करायचे आणि मग तुम्ही स्पिन मध्ये टर्न झालात. तर त्या गोलंदाजीमध्ये या गोलंदाजीमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? पेस मध्ये सर मला खूप मार मिळायचा. मला वाटते बऱ्याच ठिकाणी मी गोलंदाजी केली पण मला यश येत नव्हतं तेवढं. बर बऱ्याच ठिकाणी मार खायचो आणि गोलंदाजाचा परफेक्ट बॅट्सवर यायचा बॉल. त्याच्यामुळे मी कुठेतरी ठरवलं की ना आपल्या बॉलिंग मध्ये जरा चेंजेस करायला पाहिजे. तेव्हा मी स्पिन अटॅक मध्ये जरासं चेंजेस केलं थोडं. करायला हवं. कारण की जर तुम्ही व्हेरिएशन आणत नाही एकसारखं जर काही चेंडू टाकता तर ते
समोरच्या टीम देखील एवढ्या हुशार असतात की गोलंदाजी ओळखतात की चला आता अमर अशाच पद्धतीची बॉलिंग टाकतो हे माहिती झालंय तर त्यांना फटकेबाजी करायला देखील तितकं सोपं जातं. निश्चित सर. तुमच्या विभागामध्ये दादा तुला आवडणारी स्पर्धा कोणती आणि का? आमच्या विभागामध्ये सर ती पांडे आपले फिरकून येथे जी स्पर्धा होते समर्थ चषक, ती स्पर्धा खूप आवडते. धोंडोआका मैदानावर जे असते, कारण तिथे पब्लिकचा एवढा ओघ असतो की म्हणजे कुठलाही वार असो, सोमवार असो मंगळवार असो, पब्लिक अशी म्हणजे क्रिकेटची वेळी आहे ते त्या मैदानावर. पण आम्हाला ते दुर्दैव आहे की आम्ही त्या मैदानावर खेळायला कमी मिळतं आम्हाला पूर्व विभागामध्ये. जसे पब्लिक जास्त असल्यावर क्रिकेट खेळायला खूप मजा येते. ते समर्थ चषक मला मला खेळायचं आहे. खेळायचं आहे हा. म्हणजे अजून तुमचं खेळणं त्या स्पर्धेमध्ये झालेलं नाहीये. नाही, निश्चित नाही आलं, कारण त्या विभागामध्ये आम्हाला चान्स कमी मिळतो सर. आम्ही पूर्व विभागामध्ये असून सुद्धा आम्हाला तिकडे संधी मिळत नाही खेळण्याची. बर, चला ठीक आहे. ती देखील इच्छा थोडीशी अपुरी आहे. परंतु तुमच्या विभागामध्ये माझ्या मताप्रमाणे एक थोडक्यात तिरंगा चषक एक मोठी स्पर्धा मानली जाते. त्या नाईट स्पर्धा सर तिरंगा चषकच. हा, त्या स्पर्धेविषयी काय नाईट सांगाल? स्पर्धा म्हणायची तर मला वाटतं नाईट स्पर्धा मला वाटतं आमच्या विभागामध्ये तिरंगा चषकच असतो. त्याचं आयोजन खूप मोठं करतात ते. असं बघायचं गेलं तर आमच्या गावातील किशोर केने असेल, घनश्याम पाटील असेल किंवा चिरनेरचे अलंकार परदेशी असेल किंवा सचिन गबाडी, राजेंद्र भट, यांचं जो आयोजन असतो खूप चांगला असतो. दरवर्षी ते तिरंगा चषक ठेवतात. त्याआधी सुद्धा एक आमची हिंदू हृदय सम्राट चषक व्हायचा, तो काही कारणास्तव आम्ही सध्या आपल्या ठेवत नाही. तर तो सुद्धा एक चांगला आयोजन व्हायचा. ती एक स्पर्धा असायची हिंदू हृदय सम्राट चषक. तुमच्या गावाच्या माध्यमातून त्याचं आयोजन व्हायचं. चिरनेर भोम शिवसेना शाखेच्या तर्फे व्हायचं ते. ओके ओके ओके. अगदी दोन तुमच्या म्हणजे हे मोठे बोम आणि दुसऱ्या याचं नाव काय आहे दादा? धाकटा बॉम्ब. धाकटा बॉम्ब. मोठे बॉम्ब आणि धाकटा बॉम्ब. या दोन्ही टीम मधले जर खेळाडूंचा विचार केला तर एकत्र टीम किती वेळा तुम्ही खेळलात सोबत? आम्ही एकत्र टीम म्हणजे बघायला गेला तर धाकटे बॉम्ब संघातून आम्ही फक्त 2 फलंदाज घेतो आम्ही. ओके. जो नितेश पाटील आणि धर्मेंद्र म्हात्रे, हे जे 2 खेळाडू आहेत त्यांना आम्ही घेऊन चालतो आमच्या संघामध्ये. ते धर्मेंद्र पाटील बोला तर आमचा सिनियर आहे. त्याच्या पुढे खूप मोठे स्ट्रोक आहेत आणि माझा खूप आवडता खेळाडू आहे तो. म्हणजे त्याने आम्हाला बरेच वेळेला संकटातून वाचवलेलं आहे, धर्मेंद्र म्हात्रे यांनी. आणि नितेश पाटील बोलायचं झालं तर एक तो यावर्षी खूप बॅटपॅच मध्ये होता. ज्यांनी आता जरासा क्रिकेटकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे, कारण तो सुद्धा एक चांगला फलंदाज आणि गोलंदाज सुद्धा आहे. तर मी तर नितेश पाटील याला बारक्याला त्यांनी जरा क्रिकेटकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे सांगतो. कारण की असं कधी झालंय का की दोन तुमचे जे म्हणजे पाड्या असतील किंवा गाव असतील वेगवेगळे आहेत, परंतु भोम नाव एकत्र आहे म्हणून तुम्ही खेळता, परंतु बाहेर कुठे गेल्यानंतर जसे एकत्र खेळल्यानंतर कधी काही ऑब्जेक्शन वगैरे आलेत का की नाही बाबा हे दोन्ही वेगवेगळे आहेत तर आता एकत्र ना कसे काय खेळतात? नाही, असं काही नाही सर. अजूनपर्यंत कुठे प्रॉब्लेम नाही आला आम्हाला, कारण फक्त तो गाव आमचं एकच आहे. फक्त तो पाडा म्हणून फक्त वेगळा झालेला आहे. गाव एकच आहे, तर आम्हाला असा कधी प्रॉब्लेम नाही आला दोन्ही संघांना. हेच महत्वाचं होतं, कारण की कधी कधी असं होतं की यार हे तू वेगळी टीम आहे, ही वेगळी टीम आहे, त्यांचं नाव वेगळं आहे, त्यांचं नाव वेगळं आहे, गाव म्हणजे पाड्याचं असेल, परंतु भोम नाव असल्यामुळे तुम्हाला ते एकत्र करण्याचा तो कुठेतरी मी तर म्हणे प्रथम दर्शनी त्याला प्रायोरिटी मिळते. पनवेल विभागामधल्या ग्रामीण
स्पर्धांविषयी काही अनुभव आहे का, काही किस्से आहेत का पनवेल विभागात? पनवेल विभागामध्ये मी कधी खेळायला नाही गेलो त्या साईडला सर. ओके. मी एकदा फक्त गेलो होतो, सिनियर संघातून खेळलो होतो. मला वाटते मी नारपोली येथे खेळलो होतो. अच्छा. तिकडे मला सिनियर संघाने नेलं होतं खेळण्यासाठी की चल तू तिकडे. तर मी गेलो होतो. आम्ही तिथे सेमीफायनलला हारलो होतो त्या ठिकाणी सुद्धा. तिथे सुद्धा माझा चांगला परफॉर्मन्स झाला होता गोलंदाजीचा. तर ते किस्सा मला एक आठवते. हो. अगदी तुमच्या टीम मध्ये मेन रोल अदा करणारे विशाल पाटील हे देखील आपल्याला जॉईन झालेत. तर विशाल दादा यांच्याबद्दल काय सांगतात? कारण की त्यांचं देखील एक मोठं योगदान टीमला राहिलंय, त्याच्याबद्दल काय सांगतात? तर काय विशाल पाटील आपल्याला जॉईन करतायत तुमच्या टीमच्या माध्यमातून. तुमच्या टीमला त्यांचं देखील चांगलं योगदान राहिले, त्यांच्याबद्दल काय सांगा? तर विशाल पाटील जर बघायचं तर आमचा यंगस्टर खेळाडू आहे तो. कारण त्याचे स्ट्रोक खूप लांब लांब असतात. पण त्यांनी जरा क्रिकेटचा म्हणजे जो खेळण्याची स्टाईल आहे ती त्यांनी कुठेतरी चेंजेस करायला पाहिजे. बर. त्याच्याकडे खूप मोठा क्रिकेट आहे, पण त्यांनी जरा त्याच्या प्रॅक्टिस खूप करायला. त्याची क्रिकेटवर खूप जीव आहे. हा. तर त्यांनी थोडा क्रिकेटचे फटके आहेत त्याला मी सांगतो वेळोवेळी की तू असा खेळ. तर त्यांनी ते टिप्स जराच समजून घ्यायला पाहिजे, तर त्याचं खूप नाव मोठं होईल. बरोबर. तर म्हणजे अनेक खेळाडूंकडून तुमच्या बऱ्याचशा अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण होतील येणाऱ्या काळामध्ये, असं आपण आशा करूया. जीवनातली तुमची बेस्ट इनिंग कोणती आहे, काही आठवते? बेस्ट इनिंग मी ते आमच्या इथे खेळलो होतो. एक 46 रन काढला होता मी ओके. चिरनेर इथेच. तर ती मला खूप आठवते. आणि बॉलिंगच्या बाबतीत सांगायचं झालं तर? बॉलिंगच्या बाबतीत सांगायचं तर असे खूप किस्से आहेत. चिरनेर इथेच झाला होता सामना एक. म्हणजे ते म्हणजे खुल्या गटाचा सामना होता आणि चिरनेर आणि आमच्यामध्ये सामना चालू होता. तर लेफ्ट हँड फलंदाज आल्यावर मला जरा असं म्हणजे हेच होतं की लेफ्ट हँड गोलंदाज असल्यामुळे फलंदाजाला तर ऍडव्हान्टेज भेटतो लेफ्ट हँड फलंदाजाला. हो. तर चिरनेर संघामध्ये 3 फलंदाज होते लेफ्ट हँड फलंदाज. आणि तेव्हा त्यांना वाटत होते की आपण म्हणजे अमरची गोलंदाज आपण इझी खेळू शकतो लेफ्ट हँड. पण त्यावेळी मी त्या लेफ्ट तिन्ही फलंदाजांना आउट करून आम्ही तो सामना जिंकला होता हा. चिरनेर संघाला हरवून. तो किस्सा मला खूप आठवतो. थोड्या वेळा आपण फास्ट राऊंड कडे येणार आहोत, परंतु तत्पूर्वी आपण जर विचार करायचा झाला तर तुमच्या उरण विभागामध्ये तर जो तुमचा संपूर्ण विभाग आहे त्या विभागांमध्ये खूप साऱ्या अशा स्पर्धा होतात की तुम्हाला मला वाटते कदाचित बाहेर जायची सुद्धा गरज लागत नाही, एवढ्या स्पर्धा त्या विभागामध्ये असतात. खूपच असतात. दर रविवारी सर सामने असतात आमच्याकडे. पण जास्त करून आम्ही सॅटरडेलाच बाहेर जातो कुठे जायचं असलं तर. कारण इकडे परत आम्हाला खेळायला भेटत नाही मग ती गावामधली स्पर्धा असली की. हा. आमच्याकडे म्हणजे खूप सामने होते या साईडला. जर तुमच्या गावामध्ये काही प्रीमियर लीग टाईप अशी स्पर्धा होते का? कारण की प्रत्येक हल्ली गावोगावी विभाग वाईज प्रीमियर लीगच्या स्पर्धा होतात. तुमच्या इथे अशा काही स्पर्धा होतात का आणि त्या बाबतीत काय सांगा? माझी तर खूप इच्छा होती प्रथम तर आपल्या गावातली प्रीमियर लीग व्हावी. पण काही कारणासाठी होऊ शकतं. पण जो सूरज पाटील यांनी यंदा प्रयत्न केला होता आणि चांगला प्रयत्न केला होता, यशस्वीरित्या होत होता. पण या कोविड-19 कोरोना व्हायरसमुळे तो प्रयत्न फसला आहे. तर मी निश्चित सूरज पाटीलला शुभेच्छा देईल की पुढल्या वर्षी तुझा प्रयत्न निश्चित यशस्वीरित्या पार होईल आणि तू चांगलं या गावासाठी एक चांगले टुर्नामेंट आयोजन केले. तुला पुढील वाटचाली धन्यवाद देतो मी. हा. म्हणजे आतापर्यंत तरी तुमची म्हणजे प्रीमियर लीग ची जी फॉर्मॅट आहे ती आतापर्यंत अपुरी आहे. अपुरे आहे सर. चला ठीक आहे, ती देखील आणखीन
खेळाची इच्छा जागृत होईल. सूरज सारखे जर म्हणजे मी तर म्हणेन इंटरेस्टिंग व्यक्ती जर तुमच्या समवेत असतील तर कदाचित या गोष्टी शक्य होतील, यात शंका नाहीये. तर थोडक्यात नेटवर्क इश्यू पुन्हा एकदा वाटतं झालाय, परंतु हरकत नाहीये. पण थोडक्यातच कार्यक्रमामध्ये फास्ट ट्रॅक राऊंड आणि त्याचबरोबर कार्यक्रमानिमित्त प्रश्न तुमचे उत्तरे आमची या देखील फॉर्मॅटकडे आपण वळणार आहोत. आपले क्रिकेट विषयीचे जे प्रश्न आहेत ते निश्चितपणे तयार ठेवा आणि त्यासाठी तुम्ही आपापले क्वेश्चन एक एक करून मांडलेत तर ते डेफिनेटली आपण अमरदादा यांच्याकडून ती उत्तरे घेण्याचा प्रयत्न करू. तर बघूया नेमकं काय प्रॉब्लेम झाले. हो डेफिनेटली खांडस टुर्नामेंट बद्दल मी निश्चितपणे आता विचारतो. पाहूया अमरदादा या ठिकाणी जॉईन नाही, थोडंसं नेटवर्क इश्यू असेल किंवा कॉल वगैरे आला असेल आणि त्यामुळे कॉल जे लाईव्ह आहे ते डिस्कनेक्ट होते. अजून बरीचशी चर्चा आपल्याला करायची आहे या कार्यक्रमामध्ये. तुम्ही कुठेही जाऊ नका, असे जोडलेले राहा आमच्या समवेत. आम्ही एकदा पुन्हा जॉईन करतोय अमरदादाला. कारण की खूप सारे तुमच्या विभागातून अशी आम्हाला रिक्वेस्ट केली गेली होती की दादा असा देखील खेळाडू आहे. तर म्हटलं ऑलरेडी आपण या खेळाडूला ओळखून होतो परंतु परस्पर कधी बातचीत झाली नव्हती. तर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ती देखील बातचीत पूर्ण होतीये. येस दादा, आवाज येतोय क्लिअर? हॅलो, आवाज येतोय? आवाज आवाज येतो सर, कमी येतोय. कमी येतोय का? आता येतोय आवाज? आता येतोय आवाज? हा येतोय सर. ओके. फास्ट ट्रॅक राऊंड कडे आपण जातोय. जर तुमच्या विभागामध्ये म्हणजे तुझ्या लाईफ मध्ये जर विचारायचं झालं तर एकंदरीत तुला आवडणारा ऑलराऊंडर खेळाडू कोणता आहे? सर तुला आवडणारा ऑलराऊंडर खेळाडू तुझ्या लाईफ मधला कोण? आमच्या टीम मध्ये सांगायचं झालं तर माझा आवडणारा खेळाडू सध्या सर रोहन पाटील आहे. आणि सध्या जर आमच्या गावात मध्ये जर यंगस्टर सांगायचं झालं तर सोनाट स्पोर्ट्स संघाचा जो सुमित पाटील आहे तो त्याची फलंदाजी मला खूप आवडते आता, कारण तो ज्या फॉर्म मध्ये आहे खूप फॉर्म मध्ये असणारा फलंदाज आहे सोनाट स्पोर्ट्स संघाचा तो. त्या व्यतिरिक्त ऑलराऊंडर मध्ये सर राजेश पाटील सुद्धा येतोय, कारण राजेश पाटील सुद्धा एक ऑलराऊंडर फलंदाज आहे, आमच्या गोलंदाजी सुद्धा करतोय. गाव सोडून आता, कारण की गावामध्ये तर आपले खेळाडू आपल्याला डेफिनेटली आवडणारच, परंतु गाव सोडून आपल्याला जर बाहेर कोणते खेळाडू आवडत असेल ऍज अ ऑलराऊंडर म्हणून, कारण की किती परस्पर विरोधी संघ असला तरी त्या खेळाडूचा खेळ हा महत्वाचा आहे. निश्चित तर निश्चित. त्या बाबतीत काय सांगाल? ऑलराऊंडर बोलायचं झालं तर आमच्या साईडला तर मोठ्याच सर आवडतो खूप, कारण त्याची गोलंदाजी सुद्धा खूप चांगली आहे आणि फलंदाजी सुद्धा, म्हणजे हार्दिक पांड्या म्हटलं होतं त्याला रायगडचा, तर मोठ्याच आवडतो मला. तर ठीक आहे, म्हणजे एक मिळतं जुळतं आहे की अगदी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ऑलराऊंडर म्हणून कोणाला नेमायचं झालं तर माझ्याकडून देखील पहिल्यांदा तेच नाव येतं की विश्वजित ठाकूर. निश्चित निश्चित. आता पुढचा प्रश्न आहे तो घेण्या अगोदर ही व्हिडिओ आपल्याला इथे संपवावी लागते.
आपण लगेच जॉईन करणार आहोत, कारण की 1 तासाची वेळ आपली पूर्ण होत आली आहे आणि त्यामुळे आपल्याला ह्या व्हिडिओ इथं थांबवावा लागतोय. पुन्हा एकदा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेली चर्चा आपण पूर्ण करणार आहोत. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना